आंदोलन चाललंय गच्चीकडूनसाठी आंदोलन चाललंय. नंतर तेव्हा पण मी विधानसभेच्या टायमिंगला हल्ली मोठमोठी आश्वासनं दिली. काय मागणी होती? शेतकऱ्यांना 6,000 पेन्शन, शेतकऱ्यांचा 7 कोरा, अशा 17 मागले 6,000 पेन्शन, तुम्हें आगे बढ़ो, आप तुम्हारे दादा विचार करा, जरा विचार करा. तुमची मागणी सांगा. थांबा, एक जण बोला. प्लीज
आपण पाहू शकतोय खरं तर या महिलांची पकड जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या महिलांना सध्या पोलीस सध्या ताब्यात घेतलेला आहे। गाडीमध्ये घेऊन खरं तर पोलीस या ठिकाणून त्यांना जात आहेत। अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये खरं तर एक मोठा गोंधळ सध्या परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्तच्या माध्यमातून या महिलांना सध्या ताब्यात घेण्यात येत आहे। आपण पाहू शकता हे चित्र बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर सध्या हे चित्र आहे। खरं तर आपण बघू शकतोय की या ज्या महिला आहेत त्या अधिकच आक्रमक झालेल्या आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत खरं तर याच्यामुळे या प्रहारच्या ज्या महिला आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। एकीकडे बच्चू कडू जे आहेत ते उपोषणाला बसले आहेत आणि अजित पवार यांच्या माध्यमातून खरं तर कुठलाही निर्णय कर्जमाफीचा अद्यापही सरकारच्या माध्यमातून कुठलाही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे अधिकच आक्रमक जे आहेत त्या या महिला झालेल्या आहेत। सरकारच्या विरोधात असेल किंवा अजित पवार यांच्या विरोधातली या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ते ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून खरं तर देण्यात येत आहे। आपण पाहू शकता हे चित्र जे पुण्यातील स्वारगेट इथलं जे गणेश किल्ला क्रीडा मंच आहे या मंचामध्ये खरं तर अजित पवार यांचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस व्यासपीठावरती बोलण्यासाठी उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते अधिक आक्रमक या ठिकाणी झालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर घोषणाबाजी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की हे चित्र सध्या गणेश किल्ला क्रीडा मंच जे आहे स्वारगेटच्या पाठीमागच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी हे चित्र आहे। जे आंदोलनकर्ते आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतोय। अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे सांगतोय की भाऊ तुम्हाला आम्ही समिती गठीत करू आणि मग न्याय देऊ, अन्यथा तुम्ही तुमचं आंदोलन परत सुरू ठेवू शकता। वारंवार आम्ही अन्नत्याग करणार नाही, एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो। जोवर आम्हाला न्याय भेटत नाही तर हे आंदोलन मागे हटणार नाही। कशा प्रकारे निषेध केला? शिक्षक यांना सगळ्यांना पगार आहे, त्यांचे मोठमोठे कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आहे आणि आमच्या बच्चू कडूसाठी यांना वेळ नाहीये दादाला। तुम्हाला उत्तर देताना काय ते म्हटले एकदा सांगितलंय दादानी, दादा स्पष्ट भाषेत सांगतोय दादा तुम्हाला सांगितलंय आम्हाला वारंवार आश्वासन नकोय दादा, आम्हाला यावेळेस न्याय पाहिजे। जोवर न्याय भेटत नाही तोवर आम्ही सगळं मीटिंग लावली फक्त 19 मान्य करू, त्याचे शासन निर्णय दादांनी दिले नाही। आता पण मीटिंग लावू, अरे किती वेळा मीटिंग, अशा 11 वेळा झाल्यात। तुमच्या मीटिंग आम्हाला नकोय, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय। यावेळेस जर न्याय नाही दिला, बच्चूभाऊला रक्ताच्या उलट्या होत्या। जर बच्चूभाऊ आमचं दैवत आहे, त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला सोडणार नाही। आमच्या जीवाची पर्वा नाही आम्हाला। जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही, आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधीच सोडणार नाही। आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उचलायचं, तुम्ही अजिबात हात नाही लावायचा आम्हाला।
आता बऱ्याच जणांना घेऊन गेले पोलीस. कधीपर्यंत आंदोलन करणार आहात? जोपर्यंत शासनाचे GR निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही. भाऊला सांगितलेलं आहे वारंवार. जर आम्हाला आश्वासन मागणी आता सध्या 2 मुद्द्यावरती विषय दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्वसकट कर्ज माफी झाली पाहिजे. याच्या अगोदर दादांनी 19 मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली, आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाहीये. त्याच्यामुळे तुमच्यावरती दडपशाही करते का? ही हुकुमशाही आहे या काय झालं? महाराष्ट्रात. पोलिसांनी काय केले तुमचे? पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्यात टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं. या पोलिसांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी आम्ही 1,500 रुपये जगायचं का? आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी हाय का नाही आया बहिणी? त्यांना विचारा एखादा अवयव गळ्यात बांधा, हात पाय बंद करून बघा. तुम्हाला 8 दिवस तुम्ही अन्न आता होतंय आंदोलन का? करणारे किती संघटना आहात? शेतकरी सुद्धा आहेत का? सर्व 10 बच्चू भाऊला पाठिंबा देणार. आतापर्यंत 100 संघटनांनी बच्चू भाऊला पाठिंबा दिलाय आणि जोपर्यंत आता आम्हाला शासन निर्णय भेटत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही. शासन जे आहे ते आमच्या भूमिकेवरती लक्ष देत नाही, त्याच्यामुळं आम्ही आक्रमक झालेलो आहेत. खरं तर अशी भूमिका या ठिकाणी प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून घेण्यात येतात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या प्रहार संघटनेच्या ज्या महिला आहेत त्या अधिक आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या महिला आहेत त्या महिलांना सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत आणि सध्या त्यांना ताब्यात घेऊन गाडीमध्ये बसवण्यात येतं. खरं तर अजित पवार यांचा एक नियोजित कार्यक्रम पुण्यामधल्या स्वारगेटमधल्या गणेश क्रीडा मंच या ठिकाणी जे आहे तो चालू होता. त्याच कार्यक्रमामध्ये खरं तर या प्रहारच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्याकडून गोंधळ घालण्यात आलेला आहे. एका ठिकाणी बच्चू कडू गेली 7 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची कुठलीही दखल या सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत नाही. त्याच्यामुळं खरं तर या ज्या महिला आहेत त्या अधिक आक्रमक झालेल्या आहेत. प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते अधिक आक्रमक झालेत आहेत आणि त्यांनी खरं तर या कार्यक्रमामध्ये राडा घालण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या सर्व राडा घातलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे. ताब्यात घेऊन खरं तर पोलीस यांना या ठिकाणाहून घेऊन जात आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.